यो घरात पाहायला उंदीर बघून आहे की नाही तुमचा भाऊ 2 मिनिटं हँग झाला, पण रस्त्यावर जाता आता ऍक्सिडेंट बघितल्यावर मात्र डोसक्याचा पाक भोगा झाला. तर आज अचानक आणि भयानक कोल्हापूरला जायचं रावल्यानं आमचे नियोजन घातलेलं आहे, त्यामुळे उन्हात अनाच आज जरा बाहेर पडलेलो. या सूर्याचा ब्राईटनेस तर एवढा वाढलेला की नाही आज म्हटलं काळ पडल्याशिवाय काय आपण घरला येत नाही. हे कमी होतं तेवढ्यात ही लालबरी जाता आता बॉडी स्प्रे उडवत चाललेलं रस्त्यानं. आता या गोष्टीला काय करायचं तुम्हीच सांगा भाऊ. असल्या कडक उन्हानं रगत एक आधीच उखळालतं आणि तेवढ्यात आम्हाला ही ट्रॅफिकची गर्दी दिसली. इथं म्हटलं काय तर बल्ल्या मोठा झाला असं म्हणून पुढे आले, तेवढ्यातच आम्हाला पलटी झालेलं ट्रक प्रवास करताना असली काय तर गोष्ट बघायला मिळाली की नाही डोसक्याचे फिजा ऑटोमॅटिक उडून जातात भावानं. बाहेर पडल्यावर आपण माघार येणार म्हणताना आपली घरात कोणतर वाडा बघत असतात असा विचार करून भावानं का आपण गाड्यात चालवत जावा एवढंच सांगतो. त्या ऍक्सिडेंटवर चर्चा करतच आहे की नाही बघता बघता आम्ही रावले त्यांच्या घरापाशी पोहोचलो बघा. आणि इथं पोहोचलो बी आमच्या बरोबर असं काय घडेल या गोष्टीचा आम्ही विचारच केला नव्हता. कारण विषय काय झाला माहितीये का, ज्या कामासाठी आलतो होती हे बघितल्यावर आम्ही पाक विसरूनच गेलो. चार्जिंग नाही हा बंद केला. अरे नाही केला. तुमच्यासारखं मी पण ह्याला शेवटं पण उंदीरच म्हणालतो भावानो, पण ह्याला काय म्हणतात की नाही कमेंट करून तेवढं नक्की सांग. कामधंदा एका बाजूला राहिल्याने अर्धा पाऊण तास आमचा याच्या संगत खेळण्यातच गेला. पण थोड्या वेळानं मात्र ह्याला याच्या घरात सोडला आणि आता म्हटलं आपल्या घरचा आपण रस्ता धरावा लागते. ह्याच्याबरोबर खेळता खेळता कवा आमचा तासभर निघून गेला आम्हानेच कळालं. आणि जाताना भावने आम्ही जे ऍक्सिडेंट बघितलेला की नाही ते ट्रक जसा पडलेला त्याचं काम उचलायचं अजून तसंच चालू होतं. आता हे बघून तुम्हाला भावने एकच सांगतो, गाड्या तेवढ्या आपल्या हळू मारत जाऊ, कारण गाडीला तर रिवर्स आहे पण जिंदगीला आपल्या रिवर्स गिअर नाही.